नमस्कार, मी आहे रोहिणी। तर योगशास्त्रामध्ये प्राणायाम या क्रियेला अतिशय महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे। तर आपली श्वसन संस्था याचे कार्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी प्राणायामाची खूप आवश्यकता असते। तर शरीर आणि मनासाठी प्राणायाम हे आपण दररोज केलेच पाहिजे। तर चला तर मग प्राणायामाचा आपण अभ्यास करूया। सुरुवातीला आपण ॲब्डोमिनल ब्रीदिंग बघणार आहोत। तर यामध्ये आपले पूर्ण लक्ष हे पोटाकडे गेले पाहिजे। त्यासाठी उजवा हात आपला पोटावरती ठेवा आणि सावकाश श्वास घ्या, पोट फुगवा, सावकाश आता श्वास बाहेर सोडा आणि पोट आत घ्या। पुन्हा एकदा बघूयात। सावकाश आणि खोलवर श्वास घ्या, पोट फुगवा, सावकाश आणि खोल श्वास बाहेर सोडा, पोट पूर्णतः आतमध्ये घ्या किंवा तुम्ही हातांच्या सहाय्याने पोटाला आत ढकलू शकता। वन मोर टाइम। सावकाश श्वास घ्या, पोट फुगवा, सावकाश श्वास बाहेर सोडा, पोट आतमध्ये घ्या। अशा प्रकारे तुम्ही ॲब्डोमिनल ब्रीदिंग याचा सराव करू शकता। यामध्ये तुम्ही श्वास रोखूनही धरू शकता, ते आपण आता बघूयात। सावकाश आणि खोलवर श्वास घ्या, पोट फुगवा, श्वास रोखून धरा। 1 2 3 4 5। आता सावकाश श्वास बाहेर सोडा, पोट पूर्णतः आत घ्या। इथे देखील श्वास आपल्याला रोखून धरायचा आहे। 1 2 3 4 5। हा झाला एक राउंड। श्वास होल्ड न करता, श्वास रोखून न करता प्रॅक्टिस करा आणि त्यानंतर श्वास रोखून प्रॅक्टिस करा। तर असे केल्याने तुमची श्वसन संस्था व्यवस्थित कार्यरत होईल आणि शरीर आणि मन दोन्हीही प्रसन्न होईल। तर या भागामध्ये आपण फक्त ॲब्डोमिनल ब्रीदिंगच बघूया। त्याच्या नेक्स्ट भागामध्ये चेस्ट ब्रीदिंग बघूया। तर धन्यवाद।